संसार करत असताना लहान्याकडे बघून जगायचं आणि परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा। 5-25 लाखाच्या गाडीत बसणाऱ्यानं सायकलवाल्याकडे बघून जगायचं। तो जर विमानाकडे बघून जगत असेल तर प्रॉपर्टी विकून बायको घेऊन नाशिकला खड्डे उकरायला जावं लागेल। संसार खालच्या माणसाकडे बघून जगायचा आणि परमार्थ मोठ्या लोकांकडे बघून करायचा। मोठा म्हणजे कालचा गिरगावकर अजून कोणी आमके तमके नाही, असे तर लय ओळिंबे लोळायलेत। वारुळ फुटलं की सगळ्या मुंग्यात निघतात, अशा लय मोठ्या मुंग्या याच्याकडे नाही। परमार्थ त्या लोकांकडे बघून करायचा। ज्ञानोबा राय तुकोबा रायकडे विठाला विठाला म्हणून आधार मार्गाकडे बघून चाललं की आपल्याला कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही। आणि वाक्य त्या लोकांचं प्रमाण असतं, प्रमाण पैठणच्या मालकांचं आहे। त्यांचं मत आहे कामावर आणि क्रोधावर जे प्राप्त केलं ती माणसं मोठी असतात। मोठ्या श्रद्धेने चालत असलेली ही फार जुनाट परंपरा आहे। प्रति शनिवाराची परंपरा, विश्वाचं आराध्य दैवत, या विश्वातले वारकरी, या विश्वातले संत आणि या विश्वातले देव, या दोन व्याख्या ज्याला लागतात तो जगात एकच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे मारुतीराय। अशा परमपावन मारुतीरायाच्या दरबारामध्ये नित्य ठरल्याप्रमाणे प्रति शनिवाराला प्रसादाचं आयोजन असतं। आणि या श्रावण मासामध्ये परमपावन मारुतीरायाच्या दरबारामध्ये ज्यांचं आजचं प्रसादाचं आयोजन आहे, आदरणीय शरदरावजी पवार, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये शिक्षणाची उंच भरारी घेऊन एका मोठ्या हुद्द्यावर शासकीय दरबारी ते कार्यान्वित आहेत असे शरदरावजी पवार, त्यांचा आजचा प्रसाद आहे। आणि त्या प्रसादाच्या निमित्ताने आजचं ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन मारुतीरायाच्या दरबारात करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला, एक जणदा म्हणील तू छोटासा कस काय, तर या मोठ्या लोकांचा विचार जर केला तर त्यांच्या पुढे मी मुंगी इतका सुद्धा मोठा नाही। विठाला विठाला वारकरी संप्रदायात पैशात महाराज मोजायचा नाही, वारकरी संप्रदायात प्रॉपर्टीत महाराज मोजायचा नाही, किती मोठ्या गाडीत आलाय त्याच्यात मोजायचं नाही। वारकरी संप्रदायाची श्रीमंती आचरणानं मोजायची असते। विठाला विठाला बहु झाला तू चतुर शहाणा, बहु झाला तू चतुर शहाणा, शुद्धाचरणा चुकू नको, शुद्धाचरणा चुकू नको।
डोळ्याची उंची फक्त आचरणानं मोजायची. अशा परमपावन आचरणाचं सूत्र जिथून हलतंय असं ते अधिष्ठान मारुतीराय त्यांच्या दरबारात आजचा कीर्तन करण्याचा योग मला येतोय. या संस्थांचे अधिपती पूज्यश्री परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरु स्वामी महाराज त्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व काही या ठिकाणचं हलतंय. अशा परमश्रद्धेय सद्गुरू स्वामींच्या चरणी प्रणाम करतो. मोठ्या श्रद्धेनं मला ते संपर्क करतात, फोन करतात. शरदराव तुमच्या तारखेसाठी मला वाटते 3 तरी अभिषेक मागं पुढं केले त्यांनी. माझी तारीखच नव्हती रिकामी. आहे मी तसा छोटासाच बारीकसाच आहे, पण महाराष्ट्र बऱ्यापैकी डोक्यावर घ्यायला. फक्त महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला आवडेल असं गिरगावकरांनं वागाव, नाही तर महाराष्ट्र आदळून बी देतो. विठाला विठाला विठाला. म्हणून मला स्वामीजींनी सांगितलं, शरदरावांनी आदरणीय दिगंबररावांनी, की तुमच्या बाबतीत अभिषेकाच्या बाबतीत सांगितलंय. माझ्यासाठी त्यांना बेजार व्हावं लागलं, त्याबद्दल मी माफी मागतोय. नित्याप्रमाणे ठरलेला प्रसाद आदरणीय शरदराव त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय वर्षाताई इथं जवळच या भिशे परिवारामध्ये दिगंबररावांच्या त्या कन्या येतात. एका छोट्या खाणी खेड्यामध्ये मातीशी काळ्या मातीशी नाळ असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि या पती पत्नीने उंच भरारी घेतली. शैक्षणिक क्षेत्रात उंच शिखर गाठून मोठ्या हुद्द्यावर आदरणीय शरदराव आहेत. आणि वर्षाताईंच्या बाबतीत मारुतीराय ही बलाची देवता आहे. मारुतीराय ही बलाची देवता आहे आणि बलाचीच प्रक्रिया या महाराष्ट्रात चालावी अशी म्हणजे बऱ्यापैकी ज्या जिमला फार मोठा असं पुरस्कृत केलेलं आहे असं परम बलाचा अधिष्ठान जिमचा कारभार आदरणीय वर्षाताई सांभाळतात. कारण एखाद्या वेळेस संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात. मी फक्त आम्हाला बोलतोय, तुम्हाला नाही. संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात स्वामीजी. त्याच्यात सर्वात मोठं जर प्रारब्ध कोणतं असेल तर पत्नी ही सात्विक भेटणं, सदाचारी भेटणं, पुण्यशील भेटणं, पावन भेटणं. याच्या पलीकडे सांगतो पतीच्या मतात मिसळून भेटणं, अशी पत्नी भेटणं एका जन्माचं पुण्य. गतोर जन्मायति पुण्यायम, गतोर जन्मायति पुण्यायम, गतोर जन्मायति पुण्यायम. भार्या सुप्राप्ते यतोति भार्याति संगति कामाति मे मंकृतजन्य सर्वस्थिता. भार्यार भवेयति पुण्यायति शरा जायते न त्रियंजना. प्रपंचो यति भवति जायति मिथ्य स्वरूपान सर्वस्थिता. मिथ्य स्वरूपान सर्वस्थिता. मिथ्य स्वरूपान सर्वस्थिता. धर्मानुरागिनी भयंती व्याप्ती न द्रव्य भयंती सर्वस्थिता. भोक्तव्याति यानी वात्सल्या याति ती पुनिंता यानी सर्वस्थिता. अशी परम पावन पत्नी भेटणं याच्यासाठी कितीतरी जन्माचं. गतोर जन्मम गतोर जन्मम गतोर जन्मम यति पुण्यायाम. आणि 5-25 पिढ्याचं पाप उतू आल्यावर देहूतले मालक सांगतात, कर कसे संगती दुःख उदंड फजिती. दुःख उदंड फजिती. दुःख उदंड फजिती. कर कसे संगती दुःख उदंड फजिती. दुःख उदंड फजिती. दुःख उदंड कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. मला असं वाटते तुमच्या प्रपंचात शरदराव गोड अशा प्रकारची धर्मपत्नी प्राप्त झाली. ती आमच्या भिशे परिवारातली लेक आहे. तुमच्या पवार परिवारांची लक्ष्मी आणि सून म्हणावं लागेल. आपल्याकडं ग्रहलक्ष्मी पहिला शब्द होता. आता वैचारिक पातळी हलवलेली नालायक माणसं पाश्चिमात्य संस्कृती अंगावर घेऊन बाकीचे शब्द चिटकवलेत. ह्या हरामखोरायचं ऑपरेशन कुठंच होणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून उभयंता दोन्ही कुळाला आपण ज्या कुळात जन्म झाला त्या परिसरातलं आराध्य दैवत ग्रामदैवत या पंचकृषीतलं गोड सुख आचरणातलं सूत्रधार अशा मारुतीरायाच्या दरबारात दोघा पती पत्नींनी मिळून गोड असा अभिषेक करावा आणि प्रसाद करावा असा अनुषंग वर्षाताई अधिकरून शरदरावजी पवार या दाम्पत्यांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी केलेलं आहे. दरवर्षी माझ्याकडे ही सेवा येते. म्हणून या पवार परिवाराला भिशे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद.
उपस्थित स्वामीजींच्या चरणी प्रणाम करतो। मृदंग क्षेत्रातलं दाविण्यपूर्ण रत्न चंद्र सूर्यासारखे तेजस्वी आदरणीय हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज आहेत। हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज हे तोडीस तोड टोकाचं रत्न वारकरी संप्रदायाला लाभलेले हे मृदंग क्षेत्रातले, त्यांनाही प्रणाम करतो। गायन क्षेत्रातले आज बुलंद तोफी आहेत आदरणीय या परिसराला लाभलेले गायन क्षेत्रातले पंढरीनाथ महाराज कदम बुलंद तोफ आहे। बालासाहेबजी महाराज सुरेगावकर गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आहे। आणि आदरणीय याच गावातलं रत्न हरिभक्तीपरायण आमचे महादेव महाराज बऱ्यापैकी इथलं नियोजन चालवतात, त्यांनाही धन्यवाद। आणि कीर्तनात प्रमाणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेळे कुत्रे डुकरं धरणारे वाघ मी खूप पाहिले, पण प्रमाणातला वाघ म्हणलं तर उतरेश्वर बापू विठाला तसेच रामेश्वर महाराज गायन क्षेत्रातली बुलंद तोप, त्यांच्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत। नारायण बाबाची कृपा आहे, त्यांच्या वांगीवर बऱ्यापैकी भजनी मंडळ आहेत। ही संपूर्ण विद्यार्थी उद्या भविष्यातली ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे तुमच्या पुढे सांगणारी गिरगावकर मेल्याच्या नंतर हे आहेतच ना, माझ्या वयातले मेल्याच्या नंतर उद्या भविष्यात ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे सांगणारे हे सात्विक महाराज आहेतच। या वारकऱ्यांना सुद्धा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला माझा आवाज तुमच्या पुढे पोचतोय असा आहे ध्वनी यंत्र, हे पवनचं आहे। पवन म्हणजे वारा, सज्जनाचे माप वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे। तो नावही पवन आहे, इथं बसलेलाही पवन सुत आहे आणि गळ्यात तुझ्या माळ आहे, चांगली गोष्ट आहे, छान आहे, छान छान छान। पवन तुझा असाच या स्पीकरच्या बाबतीत प्रकाश पडत राहो। मारुतीरायानं तुझ्याकडनं ती सेवा करून घ्यावी आणि या संप्रदायातल्या मृदंगाचार्यांना गुणीजनांना कीर्तन करायला तू बऱ्यापैकी आवाज देत जाय। मारुतीरायाची कृपा तुझ्यावर होईल। विठाला विठाला कॅमेरावाल्यालाही धन्यवाद। जरा हिशोबात राहत जा, मागे या चोपदाराची मुलाखत घेतली हो, हे चोपदारही पाय घसरले आणि गोळ्या संपल्यासारखं बोललं, ते आमच्याच परिसरातले। तेव्हा माणसानं शेळीनं पांदीनं चरलं पाहिजे, गाईनं पडकात चरलं पाहिजे आणि तिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरलं पाहिजे, याची लायकी सांभाळली पाहिजे। शिवाजी बुवा विठाला विठाला कोण चॅनल होता, कोण चॅनल वाला होता, त्याला इतकी हाऊस होती का ते टाकायची? अरे थोडीशी लाज सांभाळली पाहिजे संप्रदायाच्या काही गोष्टी टाकत असताना। चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं करीन देऊ। अरे कोणी कोण पाणी घुसलन संसार वाहीन जाईल सांगता यायचं नाही, जरा हिशोबात वागा जा। महाराष्ट्रात मी एकटा तर भोळा आहे, तुम्हाला कॅमेरे लावू देतो। शरदराव लावू देत नाहीत आमची लोक कॅमेरे, मला काय वाटत नाही, आपल्या हौदात पाणी भरपूर आहे, ज्याला आंघोळ करायची त्याला करा। ज्या दिवशी संपल त्या दिवशी निघला कापूशाचा गिरगावकर विठाला विठाला असो। उपस्थित माझ्या मारुतीरायाच्या चरणी दंडवत करण्यासाठी आलेल्या सर्व वारकऱ्यांना सद्भक्तांना कोटी कोटी प्रणाम करतो। तुम्ही मारुतीरायाच्या दरबारात आहेत, माझ्या अभंगावर येतो। परमपावन श्रावण मासामध्ये भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे, या अधिष्ठानात चालत असलेला आजचा रुद्रघोष आणि अन्नदान, त्या शिवजींना सुद्धा प्रणाम। शिव भोळा चक्रवर्ती शिवजीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। आजचा पर्वकाळ सांगू किती गोड आहे। आजचा पर्वकाळ म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतील 18 संतांपैकी एका संतांच्या पुण्यतिथीच्या सप्त्याचा आजचा काला असतो। आजचा काला, कालचा समाधी सोहळा त्या वारकऱ्यांचा। संत शेना महाराज कालच्या द्वादशीला, या वद्य द्वादशीला
महाराज इहलोकातली यात्रा संपवतात. कालचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याचा आजचं काल्याचा योग आहे. आज शनिवार आहे. आज गोड सत्रवेणी संगम आहे. महाराजांची पुण्यतिथी कालची होती. गोड प्रमाणात सांगितलेलं आहे. श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त ते दिवशी सेना समाप्त ते दिवशी सेना समाप्त त्या दिवशी श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी सेना समाप्त त्या दिवशी सेना समाप्त त्या दिवशी श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त ते दिवशी. सेना महाराजांचा अधिकार सुद्धा या संप्रदायाशी आजच्या अभंगाशी गोड आहे. कामावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात, असा पैठणच्या मालकांचा अभंग आहे. मला दिलेल्या वेळेत जेवढं तुमच्या पुढे बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल, कारण प्रसादाचा दिवस आहे. वातावरण पावसाळ्याच्या दिवसातला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं फार बोलणं, सगळ्यांच्या तोंडात प्रसाद जावा, मुखामध्ये प्रसाद जावा असा अनुषंग यजमानाचा असतो, माझाही आहे. म्हणून मी वेळेत आटपील. कामाव ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात. सेना महाराजांच्या बाबतीत एक प्रसंग गोडसा मोठ्या व्यक्तीच्या मुखारविंदातून बालासाहेब ऐकिला. सद्गुरू सेना महाराज हे कुलानं नाव्याच्या वंशात होते. नाव्याच्या कुळात जन्म झाला. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्म झाला. या पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी सेना महाराजांचा व्यवसाय होता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दाढी कटिंग करणं. फार साधी व्यक्ती, खूप साधी व्यक्ती. सेना महाराज पंढरीला गेले. कामावर सांगतोय. पंढरीच्या मालकाचं दर्शन घेण्याकरता सेना महाराज पंढरपूरला पोचले. चंद्रभागेचं स्नान आटपलं. मारुतीराय किती मोठे ते गिरगावच्या बाळूला किती सांगता येईल, तरी पण सांगण्याचा प्रयत्न करेल. चंद्रभागेचं स्नान आटपलं. नगर प्रदक्षिणा झाली. मंदिराच्या जवळ येऊन कळसाचं दर्शन घेतलं. मंदिराची पाठभिंत पाहिली, कारण पंढरीतल्या मालकाची पाठभिंत पाहण्यात फार मोठी शक्ती आहे. पाहता राऊळाची पाट तीर्थे घडली 307 तीर्थे घडली 307 तीर्थे घडली 307 नुसती मंदिराची पाठीमागची बघितली की 360 तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. ही पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराच्या पाठभिंतीत ती ताकद आहे. त्याही भिंतीचं दर्शन घेतलं. महाद्वार आज जिथं नामदेवरायांची समाधी, चोखोबरायची समाधी, तिथनं आतमध्ये प्रवेश केला. डाव्या हाताला भगवान शिवजींचे सुपुत्र भगवान गणेशाची स्थापना आहे आणि उजव्या हाताला आपल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे पांचाळ. पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारात प्रवेश करत असताना उजव्या हाताला आपल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्याची समाधी. पांडुरंगाच्या मंदिरात त्या व्यक्तीचं नाव आहे जळोजी मळोजी नावाची पांचाळ होती, ती त्यांची समाधी आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर गरुड पार आहे. आता तो पारा अस्तित्वात नाही, खांदून टाकला कधीच. त्या गरुड पाराचं दर्शन घेतलं आणि विटेवरच्या मालकाकडे बघत 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 संत सेना महाराज निघालेले आहेत. राजे हो, सेना महाराजांना घोडं नव्हतं बसायला. गाड्या तर नव्हत्यात तो स्वामीजी त्यावेळेला. घोडं नाही, तिकिटाला पैसे नाहीत. ते पंढरपूरला चालले म्हणजे रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, काजू बदामाचे लाडू, असं काही नाही, काहीच नव्हतं. इतकी साधी परिस्थिती. वैकुंठवासी मंगेशबुवा माधव महाराज मगर सांगायचे तुम्हाला जवळ होते.
वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, बालासाहेब तुम्हालाही जवळ होते. शेणा महाराज वारीला चालल्याच्या नंतर भूक लागली. कोणाला मागाव. कर्मनो गहनो गती प्रारब्ध इतकं गोड होतं, पिशवीतलं साहित्य काढायचं विसरले होते. काय साहित्य असेल स्वामीजी? वस्तारा आणि कात्री. वस्तारा आणि कात्री होती पवार काका सर. गावातल्या छावडीवर बसले. योग असा होता, त्या गावाला कोणी नावी नव्हता आणि 4-2 लोक आले. त्यांनी त्यांची दाढी कटिंग केली. शेणा महाराज उठले. गावाच्या कडेला नदी होती, त्या नदीमध्ये स्नान केलं, कपडे धुतली, आपली पिशवी खांद्याला अडकवली, पताका खांद्यावर घेतली आणि पंढरीकडे निघाले. जाता जाता ज्या 4 लोकांनी दाढी कटिंग केली त्यांनी आवाज दिला, ओ वारकरी, आमच्या सकाळी दाढी कटिंग तुम्हीच केलं का? हो, भाकरी घेऊन जा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. महाराज पंढरपूरला वारीला जाण्यासाठी भाकरीसाठी रस्त्यात दुसऱ्याची दाढी करावं लागते. त्यावेळेला पोटाची खळगी भरते. इतका गरीब वारकरी. मालकाच्या भेटी करता, दर्शन करता निघाले. मंदिरात आतमध्ये गाभाऱ्याच्या जवळ प्रवेश केला. पंढरपुरातल्या मालकाला संवेदना लक्षात आली. काय तो जगाचा मालक आहे लक्षात आलं. शेणा महाराज आपल्या दर्शन करता आलेत. शेणा महाराजांना पाहिल्याबरोबर पंढरपुरातल्या मालकांची मान मुकुट पडेपर्यंत वाकली. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, दिगंबरराव मुकुट पडला पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावरचा मुकुट. इतकी मान. शेणा महाराजांनी दर्शन घेतलं. नाव्याच्या कुळात, संप्रदायाला जातीचा काही संबंध नाही. आणि मग विटेवरच्या मालकाने मान वाकवली. मालकाचं दर्शन आटपल्याच्या नंतर आईसाहेबाच्या दर्शनाकरता शेणा महाराज गेले. मी एकतर त्यांची कालची पुण्यतिथी त्याबद्दल बोलायचं आणि कामावर त्यांची किती पकड होती, वासनेवर किती पकड होती, याचं पुढचं प्रसंग तुमच्या पुढे मांडतोय. आणि मग आईसाहेबाचं दर्शन घेतलं. आईसाहेब प्रत्यक्ष शेणा महाराजांना बोलल्या, विटेवरची मालकीन लक्ष्मी. कोणाला म्हणतात लक्ष्मी? असा जगात माणूसच नाही की त्याला लक्ष्मी आवडत नाही. ऐसा कोण आहे हे दयानावरे, ऐसा कोण आहे हे दयानावरे, कन्यापुत्र भोळे नारायण, कन्यापुत्र भोळे नारायण. ऐसा कोण आहे ऐसा कोण आहे कन्यापुत्र स्वामीजी तुमची आज्ञा मागून एक शब्द वापरतोय. संसारिकाला पैसे लागते असं नाही. नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया भस्मदंड छाया तरुहराची, भस्मदंड छाया तरुहरा. नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया भस्मदंड छाया तरुहराची, छाया तरुहरा. नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया भस्मदंड छाया तरुहराची, भस्मदंड छाया तरुहरा. नाही त्या द्रव्यलोभमाया भस्मदंड छाया तरुहराची, भस्मदंड छाया तरुहरा. कारण एवढा कारभार सांभाळायचा आहे स्वामी, तो अर्थाशी होत नाही. आज आपल्या इथं कायमस्वरूपी संस्थांना लाईट जाऊ नये याच्याकरता एवढ्या मोठ्या
हे विद्युत देण्याचं ते प्रवाहाचं गोडसं असं एक छोटंसं केंद्र ते आपल्याला दुकानातून घ्यावं लागलं. स्वामीजी त्याला पैसे द्यावं लागले. ते पैसे आदरणीय शरदरावांनी आणि वर्षाताईंनी मोठ्या श्रद्धेनं दिले. मला कीर्तनं खूप आहेत. एक साध्या भाषेत सांगायचं इतके येत, पण आपला शब्द मारुतीरायाच्या दरबारात एका महात्म्याच्या सानिध्यात, श्री गुरु स्वामींच्या सानिध्यात आणि मारुतीरायाच्या दरबारात शरदराव तुम्ही आणि वर्षाताईंनी तो शब्द झेलला. याच्याकरता मी स्वामींना म्हणलं तारखेत बदल करा, मी येतोय. कारण या पवित्र दरबारात मी तुम्हाला एक ते जनरेटर द्यावं, एवढं मोठं 7.5 लाख रुपयाचं जनरेटर द्यावं आणि तुम्ही छोट्याशा गिरगावकराचं ऐकून ते दिले, याच्याकरता मला आनंद. पैशाच्या बाबतीत काय विचार करायचा नाही. मला काय मागायचंच नाही. माझ्याकडे आहेत. विठाला विठाला विठाला. कारण मंडळी एक हे, लेकर 2 हे, ताई हे आणि वडील 90ला गेले, त्याच्यामुळे तितकं धाकायपुरतं आहे ना आपल्याजवळ. त्याच्यामुळे मला काही तुमच्याकडे हात पसरायची गरज नाही. देत असताल तर नाचून देता. पण आमचा शब्द ऐकून तुम्ही 7.5 लाख रुपयाचं जनरेटर माझ्या मारुतीरायाच्या दरबारात कायमस्वरूपी दिवा लावण्यासाठी दिले. माझ्या मारुतीरायाच्या कृपेने प्रसन्न असे भक्तीचे आणि कर्तव्याचे दिवे तुमच्या घरात लागतील अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतोय. विठाला इतके कीर्तन जो दारू पिऊन मेला त्याच्या श्राद्धाचं कीर्तन बाळू महाराजाला, आणि ज्यानं ठुलय त्यानं पिऊन बुका आम्हाला लावलाय. अशा हरामखोरायचे पण कीर्तन आहेत. कधी कधी चांगल्या कीर्तनाच्या बाबतीत विचार करायचा, नालायक मूर्ख यजमानांच्या बाबतीत काय बोलायचंय, बोलावंच लागते त्यांच्यासाठी सुद्धा. पण कधी कधी तुम्ही आमचा शब्द सांभाळला, याच्याकरता मला पुनश्च यावं वाटलं. विठाला विठाला विठाला. आईसाहेब बोलत होत्या. लक्ष्मी येऊन चाललो होतं ना बापू. आईसाहेब बोलत होत्या आणि आईसाहेबांनी विचारलं, शेना महाराज आज तुम्ही थोडे नाराज आहात, काय झालं तुम्हाला नेमकं, काय झालं. शेना महाराजांनी सांगितलं, माय एक बोलू तुम्हाला. बऱ्यापैकी वारकरी मालकाच्या दर्शनाकरता आल्याच्या नंतर त्या वारकऱ्यांनी मला सांगितलं, देव माझ्याकडे बघून हसले, देव मला बोलले, देवाने विचारलं तुझं काय चाललंय. आईसाहेब मला नाही बोलू द्या, माझ्याकडे बघून नाही हसू द्या, माझं काय चाललंय नाही विचारू द्या, पण मी दर्शनाला आल्यावर मान खाली घातली. माझं काय पाप आहे, माझं काही चुकलंय का माझ्याकडे बघून प्रभू मान खाली घालतात विटेवरचे मालक. मी दर्शनाला आल्याच्या नंतर त्यांचा मुकुट पडला आईसाहेब, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला, इतकी मान खाली वाकली. पुजाऱ्यानं पुन्हा मुकुट अडकवला आईसाहेब, त्यांची मान वाकली देवाची माझ्याकडे बघून. असं माझं काय चुकलंय. मला आज पंढरीतल्या मालकिनीनं शेना महाराजांना सांगितलं, शेना हे बाळा मी नाही बोलत बरं, आईसाहेब बोलतात पंढरीपुरातल्या. शेना महाराजाला आरोतुरं बोलायची काय गिरगावकराची टप्पर आहे, मरण न सकाळच्याला. शेना महाराजाला पंढरीतल्या मालकीन आईसाहेब म्हणतात, सेना आज संध्याकाळी 10-10:30 वाजता शेज आरती होत असते आणि शेज आरती झाल्यावर आम्ही दोघंच आहेत, मग तू ये बरं. शेना महाराजांनी ती वेळ स्वामीजी साधली आणि शेना महाराज पोचले तिथं. महाराज देवाच्या लक्षात आलं शेना आलेला आहे. विटेवरच्या मालकानं लक्ष्मीला रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं, रमा म्हणजे लक्ष्मी, हे रमा दार लावून घे, मला थकवा आलाय, मी कंटाळलो गाज, मी थकून गेलोय, मला झोपायचंय. आणि प्रभू झोपलेले आहेत. तसं तर मंत्रोच्चार झालतात, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. आईसाहेब आला, शेना आलास, होय. रडू लागले, हे पवन आवाज कडक कर, बेस कमी कर. रडू लागले शेना महाराज.
आईसाहेबांनी विचारलं शेणा काय झालं रडायला? आईसाहेब पहाटे दर्शन करता आलो तर मान वाकवली आणि आता तुम्ही भेटी करता बोलवलंय तर दार लावून झोपलेत. शेणा मी येणार रे तुझ्याकडे, तू काय काळजी करतो? मी ये ना, तू काय काळजी करू नकोस, मी तुझी भेट करून देते ना. आईसाहेबांनी दार थोठावलं, दार उघडलं आणि पंढरीतल्या मालकाने एकट्या लक्ष्मीला मध्ये घेतलं. शेणा महाराजाला मध्ये येऊ देत नाही. आईसाहेबांनी पंढरीतल्या मालकांना प्रश्न केला, स्वामी असं काय हो शेणाकडं, त्याचं काय चुकलंय त्या शेणाचं? मी म्हणत नाही बरं का, पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतोय, कारण युट्यूबला टाकल्याच्या नंतर पुन्हा एखादा म्हणेल की शेणा महाराजाला आरोतुर बोलण्याची तुमची पात्रता आहे का, असं बोलू शकतात स्वामी लोक. त्याच्यामुळे हे वाक्य माझं नाही, हे विटेवरच्या मालकिनीचं वाक्य. काय हो मालक, काय त्या शेणाचं काय चुकलंय? अहो पोटासाठी युद्धभर खळगी भरण्यासाठी लोकांच्या दाढ्या कटिंग करणारा वारकरी त्यानं आयुष्यात चुकीचं काम केलं नाही आणि तो तुमच्या दर्शनाकरता यावा आणि त्या शेणानं आल्याच्या नंतर तुम्ही मान वाकवावा आणि आता त्याला मी भेटी करता बोलवलं, तुम्ही झोप नसताना झोपीचं नाटक करता आणि दार लावून आतमध्ये झोपता. काय काय प्रकार काय? रडू लागला जगाचा मालक, रडू लागला. महाराज असं एकही दुःख नाही की ते दुःख झाल्याच्या नंतर बायकोच्या हृदयाला हृदय लावून रडण्याचं एकही दुःख जगात नाही. आतापर्यंत एकही नवरा बायकोच्या हृदयाला हृदय लावून रडला असेल असं नाही बालासाहेब, तसं दुःखच नाही. पण जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी क्रांती झाली, तो जगाचा पाप विश्वाच्या मालकिनीच्या हृदयाला हृदय लावून रडत होता. रमा हे लक्ष्मी, हे लक्ष्मी. शेणा आल्याच्या नंतर मी मान वाकवतो याचा अर्थ शेणाची चूक आहे असं नाही ग. शेणाकडे बघण्याची हिम्मत माझी नाही. कोण म्हणते माहितीये? पंढरीतला मालक. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. कोणाच्या कृपेने सूर्यप्रकाश आहे? या सतेने वेदाची बोलणे, तुझिया सतेने वेदाची बोलणे, तुझिया सतेने वेदाची बोलणे, तुझिया सतेने वेदाची बोलणे. सूर्याची चालणे, तुझिया ज्याच्या कृपेने शरदराव आता सावली आहे दिगंबरराव, त्याची कृपा संपली की ऊन पडतंय आणि त्याची कृपा संपल्यावर किती पाऊस येईल आणि किती बंद होईल तुमच्या आमच्या हातात नाही. इतकी सत्ता ज्याच्यात आहे तो जगाचा पाप शेणा महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हता. काय भक्तीचं टोक असेल स्वामीजी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं पंढरपुरातल्या मालकाकडे कर्ज आहे. तुम्ही जनरेटर कधी दिलं? तुमच्याकडे लक्ष्मी आल्याच्या नंतर. असत ना स्वामी? लक्ष्मी म्हणजे कोणती? ही दिगंबरराव बरं खोटं आहे का? होय पवार सर खोटं आहे. तुमच्याकडे लक्ष्मी आल्याच्या नंतर तुम्ही 7.5 लाखाचं जनरेटर देता.
मग पंढरपुरातल्या मालकिनीची कृपा तुमच्याकडे झाली तर तुम्ही या देवस्थानला 7.5 लाखाचं जनरेटर देता. इतकी ज्याच्या बायकोत ताकद आहे त्याच्यावर कर्ज कशाचं? कशाचं कर्ज मला सांग. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, सेवा सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी हे बाळांनो इकडे माझ्या मागे या ना, काय होत नाही. या ए या रे पुरोत या. ए भविष्यातले तुम्हीच गिरगाव करेत या, फक्त आचरणात राहा. दगडा वापटील मरण नाही. विठाला विठाला. मी इतका कडक बोलतो ना, मी फक्त एकच पाप केलं, कीर्तनाचे पैसे घेतो. गळ्यात शपथ, ते पण लग्न केल्यामुळं घेतो. लग्न केलं नसतं तर काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. नाही तर बाकी कवडीचं पाप नाही. कोणती मशीन लावा गिरगाव करायला. विठाला विठाला विठाला. ते बी कोणाच्या खिशातले थोडेच काढून घेतो. असं ऐक नाही बरं स्वामी. मान वाकली, विश्वाला सुखी करण्याची ताकद लक्ष्मी. ते लक्ष्मीच्या पतीकडे कर्ज कोणाचं आहे? भक्तीचं कर्ज. एक वाक्य सांगतो बापू, रात्री आपण हा पुरावा सांगितला. शेना महाराजानं भजन केले स्वामीजी, इतकं कर्ज नाही. शेना महाराजानं पंढरीतली वारी केली, इतकं कर्ज नाही. नाव्याच्या कुळातला साधू, हे कर्ज नाही बालासाहेब. सेना महाराज ज्या घरी ज्या वेळेला पानगं मागण्यासाठी जायचे, पानग्याला नंतर नाव पडलं भाकरी. भाकरी त्यावेळेला दारात जाऊन, अरे इकडे येऊ द्या ना, काऊन बसायले रे, इकडे येऊ द्या रे, राहू द्या. असे उभे राहिले माझ्यासारखे निब्बर कीर्तनकार होते ना ते. गरज आहे काळाची. पुन्हा संप्रदायातल्या वक्त्यानं भेलं नाही पाहिजे, प्रखर बोललं पाहिजे. या या बाळांनो इथे या. माय या रे, या 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 इथे. इथं इथे डबल मोठा पाठीमागन लहाना पुढे. विठाला विठाला विठाला. पानग मागण्यासाठी शेणा महाराज दुपारी 12च्या नंतर जायचे. शेणा महाराजांचे अभंग वाचा, लक्षात येईल तुमच्या. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. गुण कोणाला आहे? दाढी कटिंग करणाऱ्याला नियम किती आहेत हे बाजूला राहू द्या, पण करून घेणाऱ्याला किती नियम आहेत याचा नियम आहे. तुम्हाला काय नियम सांगायचे? आमच्या मित्रानं दाढी करायची, लगेच लिपस्टिक लावून भागवत सांगायचं. रोमा भयक्षाला स्थितेषु सचेल स्नाना भयस्थितायां तर्पणम पुण्या भयस्थितो आचरो आचरो भयस्थिताम नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? केस कापल्याच्या नंतर सचेल स्नान, मातीला गेल्यावर सचेल स्नान, राख सावडायला गेल्यावर बालासाहेब सचेल स्नान पंढरनाथ बुवा, आणि केस कापल्याच्या नंतर सचेल स्नान. चालता चालता दाढी करीतून लगेच पटका बांधी तू. तुला पाहणं म्हणजे गाय कापले इतकं पाप सांगितलं. विठाला विठाला विठाला. किती स्नान शेणा महाराजांचे. पहिलं स्नान आटपलं की देवपूजा. पवार सर, दाढी कटिंग आटपल्याच्या नंतर पुन्हा स्नान करणं, मग पानगं मागणं. शास्त्रामध्ये 3 लोकांना निषेध सांगितलं.
ते इथं मी वर्णन करत नाही त्याचं. शुद्ध स्नान करून पानग मागण्यासाठी गोपीचंद कपाळाला लावलेला कृष्ण बुवा आणि दारात आवाज द्यायचा, माय. मंगेश बुवा शेना महाराजांचे डोळे कधीच वरी गेले नाही, कधीच नाही, कधीच नाही. गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, हा परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी प्रचलित केला असेल तो श्रीमंत श्री रंगनाथ गुरुजी धर्म भास्कर, ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींनी महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या जिल्ह्याचं नाव नेऊन घातले. गुरुजी सांगायचे, मी रंगनाथ गुरुजींचा निर्वाळा मी ऐकला नाही, पण गुरुवर्य धर्म भास्कर वक्ते बाबांच्या मुखारविंदातून ऐकला. पंढरपूरला प्रवचनात वक्ते बाबा म्हणायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, शेना महाराजांनी आरशात बघितलं की आरसा फुटत होता, आरसा फुटत होता. ज्या वेळेला एका राजाची मालिश करण्याकरता गेले, त्याला आरसा दाखिला तर आरशात त्याला पांडुरंग दिसत होता. राजा म्हणायचा, मला शेना महाराज आरशात पांडुरंग दिसतात. नाही म्हणले, हे शेना बघ ना तू आरशात. पण शेना महाराजाला माहित होतं मी आरशात पाहिलं की आरसा फुटतो. ते खाली करायचे. राजाने सांगितलं, अरे बघ ना शेना, तर तो राजा आहे, बघ ना शेना, बघ ना शेना, बघ. शेना महाराजानं नाईलाजानं राजाच्या आज्ञेकरता आरशात पाहिलं तर आरसा चुरावतोय. असे 5-25 आरसे फुटले. शेना महाराजांनी कधीच आरशात बघून गंध लावला नाही. शरदराव इथं बोट टेकलं की पारी इथपर्यंत असे लांब लांब गंध लावणारे लय मोठे पाहिले, पण शेना महाराजच होते. एके दिवशी गंध थोडा तिरळा झाला, वाकडा झाला. शेना महाराजांच्या पत्नीचं नाव सांगता येईल? किती कीर्तनकार मेल्यावर सुधरता तुम्ही? पहिली मला गोळी घाला. तुम्हाला सगळ्याला पुढच्या शनिवारापर्यंत परमिशन. शेना महाराजांच्या पत्नीचं नाव लक्षात ठेवा. मी कशा करता सांगतोय माहितीये का? तुम्ही विद्वान झाले की आमच्यासारखे भंगिरे नीट कीर्तन करते, आणि तुम्ही विद्वान नाही झाले की आमचे गाणेच म्हणतात. मग याच्याकरता तुम्ही विद्वान झालं पाहिजे की आम्ही कीर्तन करत असताना आमचा कष्टवाला झाला पाहिजे, घामानं इतका घाम आला पाहिजे, इतका घाम. अरे बाप रे श्रोते, त्याच्याकरता तुम्ही विद्वान असा. आणि एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पत्नीचं नाव सांगतोय, तुम्हाला सांगत नाही, राहू द्या. पुन्हा आता एखादा म्हणेन यालाच येत नसल, अशी बिल इचकिनारे माणसं येत नो हो, चोळून अवधाना मोठा करणारे असे म्हणते. नका गिरगावकराच्या तरी सध्या तरी हौदात नका हात घालू. बरं आहे सध्या भरलेला हौद आहे, खालून तुट्टी सोडी तरी वरून सांडतो. कारण मी आतापर्यंत स्वामी वाचिल्याशिवाय कधीच कीर्तन करत नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, आणि ऐकून सांगत असेल तर मोठ्यांचं नाव सांगतो, भंगिऱ्यांचं नाव कधीच सांगून बोलणार नाही. पत्नीनं सांगितलं, तुम्हाला काही कळतं का हो? काय झालं ग? ते गंध कसा लावलाय तुम्ही? धुतला गंध, पुन्हा नाकावरती बोट ठेवलं. आता पहिल्यापेक्षा जास्त वाकडा झाला. पत्नीनं सांगितलं, हो आहे ना दर्पण आहे ना, काच आहे ना, आहे ना, आहे ना. काच हा पुराणातला शब्द आहे बरं का, दर्पण हा पुराणातला शब्द आहे, आयना हा पुराणातला शब्द आहे. हो, दर्पणाची निहारे मालकांचा शब्द आहे, मालकांचा शब्द आहे, आळंदीतल्या मालकांचा. दर्पण म्हणजे आरसा. बघा ना, लटकवला भिंतीवर आरसा, बघा बघा. प्रिय, त्या आरशात बघितलं असतं, पण त्या आरसा म्हणजे माझ्या वडिलांची अनामत आहे. शेना महाराजांच्या वडिलांनी घेतलेला आरसा होता. आणि हा आरसा जर मी पाहिल्याच्या नंतर फुटला तर तो आरसा घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. आणि कसा फुटन तो? मी रोज बघते, आपली लेकरं रोज बघतात तरी फुटत नाही, आणि तुम्ही पाहिल्यावर कसा फुटन? नको ग नको, फुटतोय आरसा. महाराज स्त्री, ज्याला स्त्री हट्ट म्हणतात, राजहट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट.
राजहट्टासाठी आरशे 5-25 फुटले आणि स्त्री हट्टासाठी एक आरसा फुटला. पाहिल्याबरोबर आरसा फुटला. महाराज किती दिवसापासून अंतकरणात खवखव होती आपल्या मालकानं आरशात बघितल्यावर आरसा कसा फुटतोय. नित्य मालकाच्या दर्शनाची साधना पूर्तता झाली आणि त्या पूर्ततेची एवढी मोठी तयारी श्रुती माता शेणा महाराजांच्या शेणा महाराजांच्या पत्नीला बोलायला आली आणि श्रुतीला एकच प्रश्न केला, हे श्रुती माते एकच सांग, माझ्या मालकाने म्हणे राजाच्या 5-25 आरशात बघितल्यावर आरशे फुटले, माझा मालक दर्शना करता गेल्याच्या नंतर पंढरीतला मालक मान वाकवतोय याचा पुरावा मला कळाला, त्यांच्याकडे भक्तीचं कर्ज आहे. पण आमच्या घरच्या आरशात पाहिल्याच्या नंतर आरसा फुटला असं माझ्या मालकाच्या चेहऱ्यात काय आहे. बालासाहेब काय सांगा श्रुतीनं. श्रुती खळा 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 रडत होती आणि श्रुतीनं शेणा महाराजांच्या पत्नीला सांगितलं, माझी माय आचरणाचं तेज शेणा महाराजाच्या चेहऱ्यावर इतकं आहे, आचरणाचं तेज शेणा महाराजाच्या चेहऱ्यावर इतकं आहे की या विश्वातला काच ते तेज सांभाळू शकत नाही, या विश्वातला दर्पण, या विश्वातला आरसा ते तेज सांभाळू शकत नाही. इतकं आचरणाचं तेज होतं. हे तेज फक्त 14 लोकांकडे होतं. एक त्रतात्रेता युगात लक्ष्मण, एक द्वापार युगामध्ये ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत ते नंदराज, 14 पैकी तिसरी व्यक्ती आहे संत शेणा महाराज. कारण दीपावली पंचमीच्या दिवशी भगवान कृष्णाच्या 12 मातेपैकी एका मातेचं दर्शन घेत असताना फक्त पायच पाहिले, तिचं नाव रोहिणी. आणि 14 वर्ष 27 दिवसातले 6 महिने 26 दिवस सोडून दिले रावणाच्या अशोक वाटिकेत ते रामेश्वर बुवा. तितके सोडून दिले तर लक्ष्मणजीनं घोट्याच्या वरी सीतेचे पाय पाहिले नाही. आणि पानग मागायला गेलेल्या सद्गुरू शेणा महाराजांनी ज्यांची कालची द्वादशी सांगून गेलते, एक पुरावा होता बापू, ते सेना सांगून जातो वैकुंठाला, सेना सांगून जातो वैकुंठाला, तिथी ते श्रावण द्वादशी, तिथी ते श्रावण द्वादशी आणि तिथी ते श्रावण द्वादशी. पण द्वादशा 2 येतात म्हणून अगोदर सांगितलेल्या प्रमाणात वद्य द्वादशी 2 येतात, कारण संत कधी चुका करत नाहीत. आणि जो आरसा तेज पाहू शकत नाही, पानग मागण्यासाठी गेल्याच्या नंतर 14 लोकांपैकी 2घांची नावं सांगितली, लक्ष्मणलाल, द्वापार युगातले आमचे नंदराज आणि शेणा महाराज. पानग मागण्यासाठी गेल्याच्या नंतर विश्वातल्या एकाही पत्नीचा चेहरा बघितला नाही, खाली मान घालून पाय बघायचे, इतकं आचरणाचं सूत्र होतं. म्हणून विश्वातला कोणताच आरसा त्यांचं तेज सांभाळायची ताकद त्यांच्यात नव्हती. इतकं कामावर ज्यांची पकड होती म्हणून त्यांना नर व्याख्या आहे. म्हणून ज्या मालकाच्या सानिध्यात सप्ताह ते मालक वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ आहेत. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवात अतिश्रेष्ठ मारुतीराय, ज्यांचा अभंग आहे त्याच मालकाचा हा पुरावा. देहूतले मालक तर इतके प्रसन्न झाले मारुतीरायावर की मारुतीरायाला जिकार वापरला, जी शब्द, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. माझ्या तुकोबरायकड भक्तीच्या असीम वाटा आहेत, खूप वाटा आहेत. पण तुकोबारायच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा वेगळी वाट मारुतीरायाकडे, म्हणून त्यांना शरण आले. इतके मारुतीराय मोठे. आळंदीतल्या मालकांनी किती मोठी दखल घेतली. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू, प्रत्यक्ष काशीतले मालक आहेत. म्हणून अशा संतांच्या दरबारामध्ये घंटा अर्धा घंटा मांडी घालून बस जा कथेला, कीर्तनाला. देव आपलं भलं करीन राजो. वट्या कट्या होतं नालायकाला चॅटिंग करूच तर उजडूच तर बसले.
ज्याला कवडीची अक्कल नाही, जो सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग केली. काल कुठं गेलता? मसनात गेलता, तुला नाही आला. काय त्या बडव्याला चॅटिंग करायची? 60-65 वर्षाचं आयुष्य राजे हो, नालायकासाठी कशात घालायचं? आपले कामं करण्यासाठी घाला आणि उरलेला वेळ परमार्थात घाला. दखल घेईन मारुतीराय माझे. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा मागे मला वाटते 5-7 वर्षापूर्वी मी एकदा आलतो. मला मारुतीरायापासून इथरो घोड्यावर बसून आणलं होतं. आलतो 5-7 वर्षापूर्वी. तो अभंगही ध्यानात आहे माझ्या. तुमच्या आहे का नाही काय माहित, पाकिट देणाराच्या पण नसेल एखाद्या वेळेस, पण माझ्या आहे ना ध्यानात. विठाला विठाला याही वर्षी मोठ्या अट्टहासाने सर्व तरुण मंडळ असतील, मारुतीरायाची भक्त मंडळ असतील, आणि मला वाटते आज ज्यांच्या योगानं मला इथे येण्यात आलं, वन मारुती ऑटो युनियन संघटना इंजेगाव. काय या ड्रायव्हर लोकांना आवडत असेल काय माहीत गिरगावचा बाळू. याने एखादा लांबचा चांगला भरदस्त भारदस्त असा महाराज घ्यावा बलीला बाळ्या गिरगावचा. विडाला विडाला वाहनत्रय सर्वस्थितानां अधिष्ठितं शनिय जायते लोहम धातु सर्वानां शनिदायत्वति जायते वाहनत्रय पीयूषायां यज्जायते न सकलां दृष्टां दक्षिणाधिपतये नैवं यत्सौख्यकारास्तते वचाः. वाहन लोखंडाचं असते, त्याच्या शनीचं वास्तव्य असते. अशा वास्तव्याची गोड कृपा या वाहन चलिणाऱ्यावर व्हावी, दक्षिणेच्या राजाची दृष्टी लागू नये आणि गोड सुखद त्यांचं आयुष्य जावं. या ऑटो युनियन संघटनेला विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, त्यांच्यावर गोड कृपा कर. एवढं देऊ शकतो. तुमचं चांगलं करण्याची ताकद माझ्यात नाही, फक्त पंढरपुरातल्या मालकात आहे आणि त्याच्यापर्यंत मी त्याला विनंती करेल. देवा, आध्यात्मिक क्षेत्रात परमार्थिक क्षेत्रात ही वाहन चालवणारी ऑटो चालवणारी ही काय मोठ्याच्या अशा 70-80 लाखाच्या गाड्या चालविणारी नाहीत, साधी सामान्य माणसं आहेत. हार घालताना कळाली. खाती के गालन ना हाती के बाल लगेच लक्षात येत असते माणसाच्या. हो ना. तर ही सर्वसामान्य माणसं आहे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी. तारखेच्या संदर्भात आमचे राजेभाऊ गुठ्ठे तळेगावकर संपर्क करत होते. 9 तारीख होती, पण काल दादांना अडचण होती. तशा माणसाचा निरोप आला. मी वाशिमला होतो सकाळी. मला कळसाचा कार्यक्रम होता, बाळू मामाचं मंदिर. नको वाटत होतं इतक्या दुरून इकडं यावं. तिकडंच होतं. पुन्हा उद्या याला आहे मी तिकडंच वाशिमच्या बाजूला. पण एका चांगल्या माणसाचा निरोप. उत्तरेश्वर बुवा, आपण आता परमार्थात आलो. बोधले कुटुंबियाची 200-250 वर्षाची वारकरी संप्रदायातली परंपरा आहे. हो, अशा माणसांचा संदेश आपण ग्राह्य मानला पाहिजे की तेवढ्या मोठ्या माणसाचा निरोप आला, सरकण्याचा योग आला. आजचा दिवसही मला देता आला. माझ्या मारुतीरायाची मला सेवा घडते. सेवा नाही म्हणता येणार, माणसानं खरं बोललं पाहिजे. कीर्तनकारानं सेवा त्याच दिवशी म्हणावं, त्याचा बुक्कान नारळ घेतलं नाही पाहिजे. पाकिट घेणाऱ्यानं सेवा म्हणलंच नाही पाहिजे. मला वाटतं देव इतकं हानीन की इतकी पण जागा लाल व्हायची राहणार नाही. विठाला विठाला उपस्थित पंचक्रोशीतून आलेला श्रोता वर्ग, आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही सज्जन श्रोते जनार्दन, माझ्या आळंदीतल्या मालकाच्या उक्तीनुसार कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. म्हणून तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. लांबून आले ते अहमदपूर तालुक्यातून एक गाडी आली. किती लांबून येते अहमदपूर तालुका. तिकडं का कीर्तन होत नव्हते का? थांबायचं तिकडंच. ह्याद असतो. ही बरीच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी काही मंडळी आहेत. सर्वांना प्रणाम करतो आणि मी माझ्या अभंगावर येतो. आता दोन्ही मृदंगाचार्य, काय नाव राजो? सुदर्शन, राधा किशन सुदर्शन. वा वा, राधा किशनच्याच हातात सुदर्शन आहे. दोघेही गोड आहेत. वा, सात्विक सात्विक परमार्थिक आहेत. बरोबर स्वरात पक्वाद लावले. काही काही रगीलपणा करते. मी काऊन लाईन
आणि तू काहून उभा राहिला मग? हा, तुला इतका ताईटपणा आहे तर तू तिकडे ढोलकी वाजवायला जाईन, इकडे कशाला मरायला आला बॉम्बले? विठाला 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 काही लोक महाराजाच्या पाया पडणत. हा, त्याला वाटायला आम्ही काय भीमसिंग जोशीचे चुलते आहेत का काय? विठाला विठाला. मला असं वाटतंय परमार्थातले नियम मोडणं म्हणजे पंढरपुरातल्या मालकाला धोका देणे. अण्णाला मी नको म्हणत होतो तरी ते पाया पडले. ते म्हणले गादी चला जुनी माणसं आहेत. मला सांगा, एखाद्या कीर्तनकाराच्या एखादा गायक नाही पाया पडला म्हणजे त्याचं नारळ कुचकं निघतं का? आणि हे पाया पडला म्हणजे ते नारळ सोन्याचं होतं का? रे त्या कीर्तनकाराचा काय अपमान आहे? तू ज्याच्या नावानं भाकरी खालास त्या देवाला अपमान करायला त्याचा. विठाला विठाला. मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. वयोवृद्ध तपरोद्ध आमचे दाबीकर अण्णा आहेत. मुरली अण्णा गोड आवाजावर प्रभुत्व आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज गोड आवाजावर प्रभुत्व आहे त्यांचं. हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर महाराज वांगीकर तथा हरिभक्तीपरायण वैजनाथ बुवा आणि ज्यांनी चाल सांगितले आमचे मामा किशन मामा आदी करून सगळे चोपदार आदी करून सगळे इनेकरी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. जरासा आवाज गोड करा, देव तुमचं चांगलं करीन. विठाला विठाला. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना अंती जे वासना जडून ठेली. मागच्या जन्मातलं जे काही संचित प्रारब्ध आहे ते भोगावंच लागते. भोगिल्याची भोग तो न सुटे. केवढाही असू द्या त्याला त्याचं प्रारब्ध चुकवताच येत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका मोठा कोणी असेल का? काशीतल्या मालका इतका? एकम दिनत्रयम निशि भयानाम येत पंचाननम गिरिजा पतये. ग्रहदोष पीडा हितार्थायाम जलस्तु समाधिस्त जायते. नैवं गांजा कसम लिखितम. काशीतले मालक देवादिदेव भगवान शिवशंकर 6 घंटे म्हणजे 1 प्रहरापेक्षा जास्त 4 तासाचा 1 प्रहर असतो. 4 प्रहराचा 1 दिवस आणि 8 प्रहर 1 दिवस आणि 4 प्रहराची 1 रात्र दोन्हीचा मिळून 8 प्रहराचा 1 दिवस असतो. 6 तास म्हणजे 1.5 प्रहर झाला. 1.5 प्रहरापर्यंत काशीतल्या मालकाला पाण्यात दबून बसावं लागलं. पाण्यात विस्तारपूर्वक सांगायला वेळ मोजकाय म्हणून त्यांना सुद्धा तितकं प्रारब्ध भोगावंच लागलं. बघा पंढरपुरातल्या मालकांची 7व्या अवतारातली कथा. कर्मे श्रीराम वनवासा गेला. 14 वर्षे 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला बिना चपलाचं फिरावं लागलं. हातवरी करा, इथं चप्पल कोणाला नाही आहे का नाही प्रत्येकाला. उलट सांगू का, ज्यांच्याकडे पैसे शिल्लक त्यांच्या बायकोला जशी साडी तशाच रंगाची. किचन मध्ये घालायची चप्पल विशिष्ट आहे. 27,000 रुपये ब्रासची फरची जर्मन. 27,000 रुपये ब्रासची फरची किचन मध्ये. आणि त्या बाईनं एक सुंदरशी, आता सुंदर कशी म्हणावं किचन मध्ये चप्पल म्हणल्यावर, पण मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा जरा याचा जोर झालेला होता. आणि त्या घरची ती बाई होती, चप्पल घातली तर मग ती तशीच आम्हाला चहा घेऊन आली. दूध आणलं होतं. मी आणलं, बाई मी काही बोक्या नाही, मी दूध पेत नाही, मला काळा चहा लागतो. मग चहा आणला त्यांनी काळा. त्यांनी मला पुन्हा विचारलं कपात आणू का कशात? मी आणलं कपात चालतो, बुटात आणू नका.
कपात चालतो म्हणलं. बऱ्याच लोकांचं मत आहे ना, मी कपात चहा पित नाही, मी लग्नात होम झाल्यावर जेवत नाही, स्वयंपाक गारवतून होम झाल्यावर, लग्न लागायच्या आधी टप्पू हाणतो. वा रे वा, डांब्यातला कठाळ्या विठाला विठाला हे पाचकट नियम बांधणारे संप्रदायाला घातक आहेत लोक आहे, घातक आहेत, घातक आहेत. या इंटरनेट जगामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यात ही अंधश्रद्धा बोकाळणारी ही हलकट माणसं आहे, ती नालायक माणसं आहेत. तेव्हाही तो चहा आणला तर मी म्हणलं ताईसाहेब बनलो मी त्यांना. ताईसाहेब ही चप्पल नाही, ही स्वयंपाक करताना घालायची विशिष्ट चप्पल आहे. म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल एखादी आहे का? ती नाही म्हणली. अजून तशी कंपनीनं काढली नाही. मी म्हणलं कंपनीनं ती चप्पल काढ्यावर कोणाची इथला चहा पिणं नको, हाणायच्या आपल्याला लाल होस तर. सांगायचा भाग एक, चपलान बुट घालायला पाय द्यायचेत का न द्यायचे ते त्याच्या हातात आहे, त्याला देव म्हणतात. चपलान बुट तलेला आमचा विषय, पण ही ज्याच्या सगळी सत्ता आहे का त्याला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. करमे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता? तुमच्या आमच्या घरची सीता नावाची बाई. तुम्हाला आणि मला किती पैसे द्यायचे? आणि कोण्या दिवशी वैद्यनाथाच्या दरबारात थाटी घेऊन बसवायचे. हे जिच्या हातात हे राजू भाऊ, तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी 6 महिने 26 दिवस, वाक्य नीट ऐका, मी म्हणजे अंदाजे सांगतोय असं नाही, वाचून सांगतोय. मला कोणीतरी कॉलर धरून विचारणार आहे, बाळा कशात लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं सावधान. आणि आज तर पुराणातला बादशाह ज्या भागात जन्माला आला तिथली रेंज घेऊन आलो. वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर त्यांच्या बाजूलाच कीर्तन होतं. आणि त्याच परिसरात वारकरी संप्रदायात अजून एक रत्न फार मोठं होतं, वैकुंठवासी गुरुवर्य नामदेवबा पठाडे. दोन्ही रत्न त्या भागात जन्माला आले वारकरी संप्रदायात. कधी कधी अशी ती ऊर्जा मिळती बरं, एखाद्या संतांच्या भागात गेलं की ऊर्जा मिळती. 6 महिने 26 दिवस पंढरपुरातल्या मालकाला सोडून राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. योग घडला सीता देवी. किती मोठा अधिकार असेल कल्पना करा. तुम्हाला आणि मला दादा किती पैसे द्यायचे? जिच्या हातात आहे तिला मालकाला सोडून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. माग पुढे सांगायला, करमे दशरथ योगे मेला. किती पुत्र राजा दशरथाला? 4 पुत्र राया दशरथा. 4 पोरं. बस स्टँडला फुटाने खाणार नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कुठे. तुझी या सत्तेने वेदासी बोलने, सूर्यासी चालने तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचा मालक आहे, धनी येतो. हा पुत्र दशरथ राजाचा. एक साध्या भाषेत सांगू का आपल्या मराठवाड्यातल्या, देवाचा बाप. दशरथ राजा कोण? देवाचा बाप. विटेवरचा मालक 7व्या अवतारात ज्याच्या पोटी जन्माला आला तो विटेवरच्या मालकाचा 7व्या अवतारातला पिता राजा दशरथ. किती मोठा. एक पुत्र माहित आहे, लक्ष्मणजी. परवाला कुठल्या तरी देशात भूकंप झाला ना, कोणतं स्थान? हो, तिथं माळकरी नाही तर. हा, तिथं कशी माळकरी औषध नाही. एसटीच गेली म्हण, अशी भगळ पडली आणि बंदी एसटी गेली टायरा सोगट. हे कोणाला करता येतं माहिती? हा, शेषाला. शेष त्यानं अशी मुंडी हालेली की किल्लारी सारखं होतंय. त्यानं जरा असं वळवळ केलं की माळीन गावासारखं होतं.
त्यानं जरा असं वळवळ केलं की कालच्या त्या तुर्कस्तान सारखं होतंय माणिक भाऊ. हे कोणाच्या ताब्यात आहे? शेषाच्या. आणि तो शेष नावाचा मुलगा लक्ष्मण राजा दशरथाचा. 2 पुत्र सांगितले, अजून 2 ऐका. रामायणात ऐकत असतात ना तुम्ही. भरत आणि शत्रुघ्न. कोणाला म्हणायचं भरत? केळीचं ढेला आपल्याला घेणार, आणि ज्या रानातून चालल्यावर अण्णा धोत्राला कुसळ अडकते ते भावाच्या नावचं करणार. हो. कोणाला म्हणायचं? शत्रुघ्न. एक जागीतले पैसे याजानं सासरवाडीत वाटायचे, आणि वायलं निघताना म्हणायचं दिवाळं निघलं रे. आणि वायलं निघलं मग तिकून पाईपलाईन येते सासरवाडीतून. बसायची जागा हाणायला पाहिजे अशा भाडव्याची. विढाला विढाला विढाला. असा भरत शत्रुघ्न असेल. राज्य दिलं माईनं भरताला. राज्य राज्य राज्य. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला राजाश्रय लागतो. यया नरा माझी राजा, तो विशेषीभूती जान माझा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. अयोध्येचा राजा माईनं केलं. भरत म्हणला नको. मोठे दादा बिन चप्पलच्या वनवासात फिरतेत आणि आपण खुर्चीवर बसावं. बायकोला सांगितलं, प्रिय मोठे दादा जोपर्यंत अयोध्येत येत नाही तोपर्यंत मी नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाल काव लावून थांबतो. हुशार होती भरताची मंडळी. माझ्या भरतांच्या मंडळी म्हणल्या, मालक तुमचं लग्न झालंय, तुम्ही तारुण्य दशेतलेत, काम तुम्हाला बेजार करीन. ते म्हणले, काम त्या माणसाला बेजार करतो. मी मोठे मालक परत येऊस तर संन्यास घेतला ना. काव लावली होती अंगाला. वरुतांगायति कायाम्रधी स्थितं रक्तांबरम येन त्रेतेची भय जायो भरताग्रो न संचिता. रामायणात बघायचं नाहीये. विठाला विठाला. राज्याचा त्याग केला आणि भावासाठी अंगाला काव लावली वांगीकर नंदीग्रामाला. कोण? शत्रुघ्न. कोण? शत्रुघ्न. एका माणसाला मी 3 एकर रान बटाईन दिलं. 6 वर्ष रानात गेलो नाही. आता गेलो तर 2.5 एकरच भरलं. त्याचं माया बाजूला 2.5 एकर मग 3 एकर होतं. त्याचं 3 एकर झालं मग 2.5 एकर झालं. हिसाब पण विचारला नाही. हिसाब नाही विचारला. कुठं जाणार आहे ते? हाय 7-12. सौबकान 1 लिखा. लिखा महत्वाचा आहे ना. ते कुठं जाणार नाही. पण बघा, अख्ख्या महाराष्ट्रातले पाकिटं आणणाऱ्याला रान बटईनं करणाऱ्यानंच 1/2 एकर रान आणलं. काय चालू असून ते माझ्यापेक्षा विचार करा ते तुम्ही. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची. अरे तुमचे राजे व चेहरे पाहिल्यावर कळत तुम्ही किती बांध कोरीत आहात. विठाला विठाला विठाला. नाही भोगलं हो राजे, नाही भोगलं. भरताला सांगितलं, दादा मोठे दादा आणि 2 नंबरचे दादा वनवासाला गेलेत ना, मी नाही खुर्चीवर बसणार. काय करशील? मोठ्या दादाच्या पादुका ठोच्या. आणि शत्रुघ्नाने छत्र धरलं. छत्र धरलं. शत्रुघ्नाची परीक्षा बघायची होती. शत्रुघ्नाची आणि सुमंताची परीक्षा बघायची. राम वनवासानं आल्यावर याने कारभार किती गोड केलाय. तर खजिन खान त्या लिखाण कंकाला बोलिलं. कंक म्हणजे ते आहे सीएला काय पण नाव म्हणते नाही. सीए चार्टेड अकाउंट. शिक्षण कमी आहे ना आपलं. चार्टेड अकाउंटंट म्हणजे सीए हिशोबनीस. आणि शास्त्राच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. मला ओरिजिनल भाषा कळती, बाकीच्या काय घे नाही आपल्याला. ऐका नाही. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट काय करायचं त्याच्याहून आगाव काय करायचं. हो कंकाला बोलिलं. चला काढा हिसाब. सगळं निघलं कराडजी. टोटल निघलं सगळं सगळं व्यवस्थित. पण एका गाईच्या गळ्यातलं घुंगरू तुटलं होतं. फुटलं असं घुंगरू. खालचं बाजूला सरकलन त्याची जी मुदन असती का दोरीत घालायची
ही मुदन कुठे? तर शत्रुघ्नानं सांगितलं, खजिनखान्याच्या अमक्या देवळीत पितळाची मुदन ठेवलेली आहे. एक मुदन घुंगराची मुदन बारीकशी, फार काही झालं तर 2-3 तोळे पितळ असन तिला, इतकी दखल होती. धेनुयाम कंठसूत्रेषु लोलका भय घंटा नादम भेदंची वही रक्षितंच जायम यतत्रेतेची संस्थिताना नैवम बाळू महाराज लिखितम. पुराण सांगते किती कारभार चोख ठेवला. गायीच्या गळ्यातलं तुटलेलं घुंगरू हे सुद्धा मालक येईपर्यंत जपून ठेवलं. आणि मालकाच्या पादुका कळायच्या नाही, चपलावर छत्र धरलं. काय शत्रुघ्न असलो, काय भरत असलो, काय लखनलालजी असतेलो, काय जगाचा बाप. असे 4 पुत्र असताना करमे दशरथ योगे मेला. एकही जवळ नाही. राजा दशरथाचं कर्म होत. कोण? रावण. याच कडव्यात आहे ना रावणाचं पण. करमे रावण क्षय पावला. कोण रावण? कोण रावण? रावणाची श्रीमंती सांगू का 2 मिनिटात? रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. काय गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वढीत नाही, मी वाचून सांगतो. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. गुणिले 7 कोटी बेलमकर. ते तारीख घेणार आलं नाही का मारुतराव? वा. 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती येतील? मी तर 7वीशी केली. अण्णा खिडक्या सांगणं, वटे सांगणं, पायऱ्या सांगणं, छत सांगणं, भिताड सांगणं, फक्त चौकटी. एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. अशा 7 कोटी होत्या. गिरगावकराचं काय कथा देहूतले मालक म्हणतात. कोटी गरज थे कशानी तमाची शुद्ध कंकणाची सप्त कोटी शुद्ध कंकणाची सप्त कोटी. कोटी गरज थे कशानी तमाची शुद्ध कंकणाची सप्त कोटी शुद्ध कंकणाची सप्त कोटी. चांगला बैल किती म्हातारा हो द्या, ते पेरणीच्या टायमाला तास हाणतोच सरळ. आता असं वर्णन केल्यावर पुन्हा एखादा म्हणायचा, अण्णा तुम्हाला बैल म्हणला काय महाराज? या असे कार्य करणार लयच उतू आले हो. विठाला विठाला 7 कोटी घरं सोन्याची होती. किती मोठा रावण हो, ज्याच्या एका घराच्या चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. 269 किलोमीटर एकीकडचं भिताड होतं गावाचं. 269 किलोमीटर. गळ्यात शपथ खोटं सांगत. शेजाऱ्याच्या कोणी घालीन, आपोआपल्या गळ्याची कशी घालीन? आणि हे गळा किती महत्वाचा आहे. या हे का कोर्टात सुनावणी देणारा थोडाचे रसुल्लेर हजीर, शंकरराव देवराव हाजीर आहे. आपल्याला कोर्ट हैदराबाद होतं ना पहिले स्वातंत्र्यापूर्वी, निजाम तेच होतं ना कोर्ट. मग ते कोर्टात सुनावणी देणारा असं देत होतं. त्याचा गळा आहे होय. आणि कसा घालीन इतक्या चांगल्या गळ्याची शपथ. 269 किलोमीटरचं एकीकडे भिताड पूर्ण सोन्याचं. काय श्रीमंत असेल होते. बायका 80,000 होत्या. आपल्या बाई सारखी नाही, पाहती कवडाकडून चलती भिताड. 80 सहस्राच्या सुंदरा कामे 80 सहस्राच्या सुंदरा कामे माझी मुखराने मंदोदरी माझी मुखराने मंदोदरी 80 सहस्र
नाही सुधरू देत मला हे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. एक पोरग सांगू कसं होतं. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते आता किती भीत कोणी कुणा अन्ना पहा किती बी म्हणतात कशी भेटते. लयच वर्षाच्या जवळचा असेल तर अण्णा 2. पण एका मंत्र्याला 222 पद, त्याला वाहनात सगळं 17 बाऱ्या बांधून आणलं रावणाच्या पोरानं. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. इतकं दाढ होतं, इतकं दाढ. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला ते किती दाढ होतं. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. आणि शेष एवढ्या मोठ्या बलशाली पोराला पोरगी देत नव्हता. चल देत नाही, पण पोरीच्या बापाच्या विरोधात त्यानं लग्न केलं. ते बिले रगील शेष. ते म्हणला जरी माया पोरीशी लग्न केलं तरी मी तुला मारीन. ते म्हणला मला मारल्यावर पोरगी विधवा होईन, बुक्का लावला तरी हरकत नाही, पण मी तुला मारीनच. आणि मारलंच. ते जावाई म्हणला मला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास. अरे 14 वर्ष 27 दिवस धरीन, पण तुला मारीनच. मला मारण्यासाठी झोपायचं नाही, झोपणारच नाही. काय शेष बी काय पोरग असेल ते रावणाचं. असे पोरं 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 बायका. तर सासरे किती झाले 80,000. पण सासा नाही सांगता यायच्या, कारण जावायना 80,000 केल्या म्हणल्यावर सासरा 25-25 तर करीन. म्हणजे हे सरळ सरळ बोलायलो मी, काय तिथला सरपंच नव्हतो. चला रावणाला पोरं किती 1,00,000. मग ज्यांच्या बापानं 80,000 केल्या पोरायला 11-11 तर नातवायला 7-7 तर मग सगळ्याचं गणित लावा. आमदारकीला याला कोणाच्या पाय पडायची गरज होती का. एवढा मोठा श्रीमंत रावण, पण कर्मे रावण क्षय पावला. प्रतिज्ञा काय होते राजू. समुद्र गोड करीन, स्वर्गाला शिडी करीन आणि सोन्याला सुगंध देईल. तशा कल्पना नालायक होत्या, पण माणूस मोठा होता. ह्या कल्पना तिन्ही रद्द करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 14 वेळेस घाम आला. कारण ह्या कल्पना रावणाच्या रद्द करणं इतकं सोपं नव्हतं. कारण रावण रावणच होता. तुम्हा मला जन्माला घालणारा चतुरानन त्याच्या इथले देवदूत होता. प्रातायति संगर्भ जायते देवतार्चनं पुनितो ह्यो चतुराननं मिमजयो क्रतुजन्याजलंभयो जज्ञिरे सर्वरूपेशे यद्भवे शास्त्रयं प्रमुखो मुच्यत यज्जायतेन विष्टः सर्वस्थितं कुलदेवता कुलाचारो शिष्टाचारो सम्मतो यज्जायतं सत्ययं ब्रह्माभय जायते. हे रोजचा कुलाचार करायला ब्रह्मदेव सत्य लोकातून येत होते. किती चतुर ब्रह्मदेव. 2च वाक्यात सांगतो. माझ्या अंगठ्यावर जितके ठसे आहेत पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही माणसाच्या ठसे माझ्या ठशासारखे नाहीत. हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. ऐका, इथं बसलेला याचा तरी ठसा माझ्यासारखा आहे का. नाही. किती चतुर असेल. पुन्हा एक चतुर सांगू का. 1,00,000 लिटर पाणी बसायची टाकी बांधा आणि त्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. काही दिवसाला टाकी रिकामी होती. पण एक उभी टाकी तयार केली आणि तिला 9 छिद्र पाडले, पण तिच्यातून मनानं पाणी बाहेर येत नाही. हे 9 छिद्र पाडले तिला 9. काय विद्वान असेल होते. किती विद्वान असेल, किती विद्वान. आणि तो विद्वान रावणाची तर देव झाला होता. काय श्रीमंत रावण तो. एवढी श्रीमंती त्याची. ह्या प्रतिज्ञा तिने खऱ्या करणार. पण पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाला माहित होतं ह्या प्रतिज्ञा चुकीच्या आहेत. आपली निसर्गाची पूर्ण व्यवस्था बदलून जाईल. रावणानं जर सोन्याला सुगंध द्यायला असता तर सोनं कुठं ठुलंय चोट्याला विचारायचं काम नसतं पडलं. वास घेतलं की कळालं असतं या कपाटात सोने, याच्यात चिरगुट आहे, चलो. एकच मुद्दा. फार अडचणीत हात घालून काहीच निघत असते.
दुसरा मुद्दा बघा, जर रावणानं समुद्र गोड केला असता तर एक जण येडगळ म्हणला पाण्याची कमी नसती राहिली, पण अरे नालायका, समुद्र गोड झाल्यावर पाऊस पडला नसता रे. शारोदक भय सकल सुधा यत् प्रजन्यति जायन्ते तेजो कांती दिवा करो निशापति भय जायन्ते यत् संक्रमे जायन्ते न यत् जायन्ते शीतो भया उष्णोदक भय सकल सुदे वायुर्वेगं तदेवचं प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना. मी 6वीला असताना संत जनार्दन विद्यालयामध्ये आम्हाला विज्ञान शिकवायला देशपांडे सर होते. ते मला म्हणायचे, बाळा, उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होती आणि ती वाफ आकाशातल्या ढगांना खेटली की पाऊस पडत असतो. आणि हे सागर जर गोड असता तर बाष्पीभवन झालं नसतं त्याचं, त्या पाण्यानं पाऊस पडत नसतो. यत् प्रजन्यति जायन्ते. नंतर इकडे आल्यावर कळालं, गुरुजींनी 6वीला असताना सांगितलं, पण 10,000 वर्षापूर्वी माझ्या संतांनी पुराणात लिहून ठेवलंय. समुद्र गोडा होणं चुकीची गोष्ट आहे. चला, आणि स्वर्गाला जर पायऱ्या केल्या असत्या तर पाणी न टाकून जे पेतेत का ते आधीवरी गेले असते. बाळ्यावरी चढतानाच एक जणांना कष्टावडा असता, गिरगावकर थांबा, आम्हाला जाऊ द्या. आणि महाराजायला सुरुवात झाल्यावर वरच्यांनी सांगितलं असतं, खुर्च्या संपल्यात, तुम्ही आता इकडंच वताडायनं फिरा. ही सुद्धा कल्पना चुकीची होती. एवढा कल्पना रंगवणारा रावण. भक्तीचं टोक जर बघायचं केलं तर शिवजीला प्रसन्न केलं. किती प्रसन्न केलं सांगू तुम्हाला. येने प्रसन्नस्तु जायो पंचाननम गिरिजा सांगेन दातृत्वम. गिरिजा म्हणजे पार्वती. सांगेन दातृत्वम. इतकं भक्तीचं टोक. पत्नी मागितली, देऊन टाकली न, पण पोरग हुशार होतो गणपती बाप्पा, आईला सोडिलो. इतका भक्तीत श्रेष्ठ. तरी करमे रावण क्षय पावला. किती मोठा रावण लक्षात आलं. हे उग मोजकं सांगितलं तिळभर. रावण सांगायला किमान 1.5 वर्ष लागते माझ्यासारख्या येडपटाला. विद्वान माणसं 10-10 वर्ष सांगतील, रोज 2 तास. माझ्यासारखं येडपट 1.5 वर्ष सांगल. विद्वान किती वर्ष सांगतील. एवढा मोठा रावण. किती मोठ्या सीताई साहेब, किती मोठे राजा दशरथ, किती मोठे प्रभू रामचंद्र. पण कर्माच्या रेषेनुसार एका तिळा इतकं बाजूला सरकता आलं नाही. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, प्रारब्ध क्रियमान संचितात भोग. प्रारब्ध क्रियमान संचितात भोग. भोगिल्याचे दान थोडं सुटे. भोगिल्याचे भोग थोडं सुटे. प्रारब्ध क्रियमान संचितात भोग. प्रारब्ध क्रियमान संचितात भोग. भोगिल्याचे भोग नाही चुकीत आलं या लोकांना कर्म. ज्या मालकापाशी कीर्तन सप्ताह ना, त्या मालकाची एक परिस्थिती आहे का. 4 रावणापैकी एका रावणानं प्रभू रामचंद्राचं हरण केलं. कर्म सांगायलो, कर्म नाही चुकत. हरण केलं. आणि मग पहाटे भगवान प्रभू रामचंद्राला त्या नालायक रावणासोबत युद्ध करावं लागलं. पंढरपुरातल्या मालकाला, विष्णूचाच अवतार, युद्ध करावं लागलं.
इतकं युद्ध तुंबळ झालं दोघातच. तो रावण प्रभू रामचंद्राला मारित होता आणि प्रभू रामचंद्र त्याला मारित होते. पण भानगडी एक झाली सज्जनांनो, प्रभू रामचंद्राने बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं आणि जितके थेंब पडले तितके रावण तयार होत होते. ते 10 तोंडाचा सांग ना बरं मी. दुसरा 4 रावण होते, 4 त्याच्यापैकी एक. घरी गेल्यावर बघा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला, असं इचकायचं नुसतं. तुम्ही एरवी कसं इचकितात असं असं असं, तसं हे पण इचकान घरी गेल्यावर वेळ भेटल्यावर भेटा. काम बंद करून नका करू. मारावं तर जास्त तयार व्हाले आणि नाही मारावं तर बेटा आपल्याला मारायले. संकट येऊ घामाघूम झाले. माणूस संकटात कोणाला हाक मारतं माहिती का? अशी ठेस लागावा. आई ग काय म्हणते माणूस, आई ग मेवणीचं नाव घेत नाही. मी नाही म्हणायचं बरं का. आदरणीय पूजनीय कोठाळकर दादा म्हणायचे, साहेबराव महाराज कोठाळकर. आपली पात्रता पण नाही ते म्हणण्याची. मोठा काटा मोड्या काय म्हणतंय, आई ग बाई ग आई ग इतकंच म्हणतंय. आणि डोळ्याला पाहत असताना दृश्याच्या पलीकडचं चरित्र ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला तोंडातून शब्द पडतो, बापरे बापरे हा शब्द पडत असतो. आणि ज्या वेळेला अतिसंकटाचं टोक येत असतं त्यावेळेला आपल्या कल्याण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आठवत असतं. मग तो आपला कुलगुरू असेल, आपला टोकाचा एखादा फार जवळचा हितेशी असेल. माझ्या विटेवरच्या मालकाला एकाच व्यक्तीचं नाव आठवलं, मारुतीराय. हे पवनसुता इतकं तोंडातून पडणं उडी हाणणं सगळं झाली. जी मालक डोळे भरून आले प्रभू रामचंद्राचे. हनुमंता अयोध्येचा कारभार कसा सांभाळायचा, कशी वाट लावायची, तू बुद्धिमत्तान वरिष्ठम, तुला कसं ठरवायचं ठरव बाळा. आता मी वाचत नाही. मारुतीराय म्हणजे तुम्ही आणि कोणाला बोलायले? एका चिरंजीवाला मारुतीला बोलायले तुम्ही. मालकानं सांगितलं, अरे मी तुलाच बोलायलो राजा, हे वाचू देत नाही रे मला. हाना माझ्या देखता. काय हाणायचे? त्याला एक बाण मारला आणि जितक्या चिळकंड्या पडल्या त्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा तयार व्हालीत. आणि नाही हाणावं तर ते मला हाणतंय. मारुतीराय म्हणले, मालक एक सांगू का, हा किती नालायक आहे. ब्रह्मदेवाला विचारलं तर याचा नालायकपणा मोजायला तराजू नव्हतं. पण नालायक जर पंढरपुरातल्याच्या हातानं मरत नसल तर एक समजायचं, त्याची बायको पतिव्रत आहे. बायको पतिव्रत आहे. पंढरपुरातल्या मालकाला बऱ्याच नालायक मारत असताना त्यांच्या बायकांची अडचण आली. तुम्हाला एक सांगू का, पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात रावण कधीच मरत नव्हता. माना नका मानू काय घेणे मला त्याच्याशी, मी वाचून सांगायलो तुम्हाला. रावण एकदाही प्रभू रामचंद्राच्या हातानं सरळ सरळ मरत नव्हता. पंढरपुरातल्या मालकाला 2 लोक भायकावं लागले, एक त्याची बहीण आणि एक त्याचा सख्खा भाऊ. त्या तुटक्या नाकाचीच्या तुटलेल्या नाकाची होती ना ती, तिच्या डोक्यातला स्क्रू ढिला केला, जरा ढिला केला स्क्रू, आणि स्क्रू ढिला झाल्यावर ती दादाला म्हणली, दादा मला एक वहिनी आण. तेव्हापासून या लहान लहान लेकरायला ते गाणं शिकिते, दादा मला एक. काय रे सुदर्शन, असं असतोय. गुदगुल्या होत्यात तुला बी. भंग केला रावणाचा आणि बिभीषण फोडा. म्हणून बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं मूर्ख पदवी दिली. आपण नाही म्हणायचं बरं, पण मनशी बिभीषण शहाणा परितो महामूर्ख जाना. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रतीचं भजन बिभीषण करत होता. कारण सांगू तुम्हाला, इथं बसलेल्या कोण्याच माणसानं पेटलेला अग्नी भजनानं इजवायचा. मी मरूस तर त्याच्या बुटालाच पालिश करीन, नाही तर त्याच्या बुटाचं मंदिर बांधीन. पण बिभीषणानं घर जळूच दिलं नाही. प्रतापे सबळ नामाची तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ.
परतापे सबळ नामाची. अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. हा पुरावा ओरिजिनल शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एकट्या घर बिभीषणाचं घर जळालं नाही का? तो भजन करत होता. आपलं भजन तितकं पावरबाज नाही म्हणून आपण बिभीषणाला नाव ठेवणं चुकीचं आहे. तो मालकांचा पुरा आहे, त्यांचा अधिकार आहे, अधिकार आहे त्यांचा. असो, रावणाची मंदोदरी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. तिथं 5 पतिव्रतेच्या यादीत आहे. कोणत्या कोणत्या होत्या 5? सीता, अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी. ह्या 5 पतिव्रता. याच्यातल्या मुख्य 34 नायिका होत्या. हे कॉलेजमधले पुढचं त्याच्यातली एक सांगतो आता. त्या 34च्या यादीमध्ये सावित्री आली. पारनिरोर कंकणो भय जायते न दक्षिणाधिपती. ही दक्षिण दिशा आहे ना. पारनिरोर कंकणो जायते दक्षिणाधिपत्यम, तेजो भय कांती दिवाकरम, ममम ललाट प्रपलचम दातृत्वम देहिमा. हातातल्या बांगड्या दाखिल्या. त्या बांगड्याच्या तेजानं डोळे दिपले आणि ते म्हणला काय देऊ? मा नवरा नेलास ते वापस कर. आणि आणला बाईनं यमाच्या दाढातून सत्यवान वापस. आणि त्यानं वापस दिल्या मग आरती पेटिली आणि दोघांनं दक्षिणेकडे तोंड करून आरती गायली. आरती यमराजा बंधू सहेश नदी जा, सोडवे पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला, देवा कुमकुम दान ओ संगा मागते रे. याच्यातला एक मुख्य शब्द बंधू सहेश न दे जा. मग भाऊ मानलं. सामान्य ताकद आहे. या 34 मुख्य नायिकापैकी ती एक आहे. ते पुन्हा सांगणार आहे मी जेवढा वेळ भेटन. माझं मत आहे दुपार झाली की बैल सोडले पाहिजे. चालेल. आणि कीर्तनकारानं 2 तास झालं की आपलं जे इठेल केलं पाहिजे. माणसं बेजार नाही केलं पाहिजे. हो ना. आपल्या टायमात चौकटीत लांबवायचं नाही. मारुतीराजांनी सांगितलं आईसाहेब अधिकारी आता. तर प्रभू रामचंद्र म्हणले आईसाहेब कोणाला म्हणायला? ह्या नालायकाच्या बायकोला. तो भगवान म्हणले नालायकाच्या बायकोला आईसाहेब? ते म्हणले मी संन्यासी आहे. मी कामाला इस्तू लावला, वासनेला इस्तू लावला. जगातली जी स्त्री दिसन मी तिला अंजनीसारखंच मानीन. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं साधू, हो याला म्हणायचं पारमार्थिक. आईसाहेब आहेत. मी नाही वाचत, काळजी करू नका. मारुतीराय गेले आणि चंद्रसेनेच्या दारात लोटांगण घातलं. केवढा मोठा संन्यासी, फार मोठा संन्यासी दादा, इतका मोठा संन्यासी. असा संन्यासी होणे नाही. 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्यासी. लोटांगण घातलं. दाशीनं सांगितलं मालकीनबाई. कोणीतरी लोटांगण घातलं, पाहिलं, तेज बघितलं. त्या बाईनं सूर्याकडे बघितलं तर सूर्याचं तेज लाजत होतं. इतकं मारुतीरायचं तेज होतं. पहाटच गिळायला गेलतं. आता उद्याच्या 6 तारखेला अभंग म्हणावंच लागते. ते येणाऱ्या 6/3लाच ना, 3ऱ्या महिन्यातल्या 6 तारखेला सकाळी. का नाही भेटणार तो? मग बाईच्या लक्षात आलं जनलोटांगण घातलं तो साधा नाही. बाईनं प्रणाम केला. ती बाई फार अधिकारी होती. कळून तुम्हाला किती अधिकारी होती. तर 34 नायिकेपैकी 1 होती. याच्या पलीकडे सांगू का? ह्या 5 पतिव्रतेपेक्षा 1 काकण शिल्लक होती. ती काय मही चुलती नव्हती, मही कोणी पाहुणी नव्हती. पुराण सांगते म्हणून बाळू सांगतोय, म्हणून नाही. एखाद्याने विचारलं तर आपल्याला त्याला बोलायची ताकद. ताकद म्हणजे आपण वाचिलं याच्याकरता. हो. लोटांगण घातलं. कोण आपण? मी मारुती. कोण मारुती? भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त, रामभक्त, हनुमान, अंजनी सुत तूच? हो मीच.
बाईनं भाषाच बदलली. तुम्ही मारुतीर आहेत? लोटांगण घातलं. हे पवनसुता, एक करताल? तुमचे मालक माझ्या दर्शनाकरता घरी येतील का? तुमच्या मालकाचं, मला चुकून बोललो, तुमच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय, ते आमच्या घरी येतील का? मारुतीराय म्हणले, वाचले तर येतील. वाचले तर येतील ना. अरे हनुमंता, तुझ्यासारखा बलशाली, बुद्धिमतान वरिष्ठ, बलाची देवता, एवढा मोठा भक्त त्यांचा असताना, आणि ते जगाचे मालक आहेत, त्यांना कोण मारीन? तो हाच मालक मारायला आहे. नाही, दर्शनाला आणशील का? आणतो म्हणे, पण वाचले पाहिजे. एक काम कर म्हणे, आमच्या मालकाचं रक्त पडल्याच्या नंतर दुसरे मालक तयार होते, तर तू काय कर, 10-15 मिनिटाकरता त्या पर्वताच्या गुंफेला एक दार आहे, तिथं अमृताचा कलश आहे, त्याच्यातलं अमृत भुंगे नेऊन तिकडं टाकतात, माझे मालक शिल्लक तयार होते, तोपर्यंत ते भुंगे तिथं आडव. इतकंच सांगितलं बाई ना. भुंगे काय कर, आडव, आणि मग माझे मालक थोडे मूर्छेनं येऊन पडतील, आणि प्रभू रामचंद्र मेलं म्हणून सोडून देतील. ते इकडे येतील, मी त्यांचं दर्शन घेईन, आणि प्रभू रामचंद्र गेल्यावर मी पुन्हा कप भरून अमृत आणीन, त्याच्या अंगावर टाकीन, पुन्हा जिथं करीन. ती बाई चंद्रसेना आहे, तिचं नाव आहे चंद्रसेना. पुढची ताकद ऐका तिची, ऐका ताकद, ऐका तिची. हो, जास्त करून तुम्ही ऐका. तुम्ही ऐका, तुम्ही ऐका जास्त करून. मारुतीरायला सांगितलं होतं त्याला आडेव, काय केलं या पठ्ठ्यानं माहिती? हाणलेच, हाणले. हाणला का काठी होती का काय? आईसाहेब होत्याच शेपटी, आईसाहेब चपक्यातच भुंगा खाला. काही ठराविक भुंगे राहिले, लफ 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 कापू लागले असे ते. हो, अरे बापरे म्हणले, काय प्रणाम. मारुतीराय म्हणले, बेटे हो, हरामखोराला जिवंत करता आणि जगाच्या मालकाला त्रास देता, भडव्या होत, वाचूच देत नाही तुम्हाला. ते काय असं लिचे पिचे होते का काय? थांबन, मी आता कष्टा घालतो आणि येतो, गेलं तर उरकते. मारुतीराय होते. भुंगे म्हणले, आमचा वंश संपू नका, भुंग्याच्या जाती 14. तुम्हाला एक भुंगे माहीत असतील, गोळे करणार. अण्णा तुम्हाला काय माहित? गोळे करणार भुंगे, भुंग्याच्या जाती 14. माझ्या शिक्षणाच्या काळात एक कविता वाचिली मी. एक चांगलं सुभाषित होतं ते कालिदास. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. 14 जातीपैकी एक भुंग्याची जाते, ती फक्त फुलाचा मकरंदच खाती, दुसरं काही खाऊ शकत नाही. पण तो भुंगा कमळाच्या झाडावर सूर्योदय झाल्यावर बसतो, कारण कमळ सूर्योदय झाल्यावर उमलते. कमळाच्या विशिष्ट प्रकारच्या जातींचं मला नाव माहीत आहे, पण अजून काही जाती आहेत, तिथपर्यंत मी पोचलो नाही. मला फक्त 9 जाती माहीत झाल्यात. त्याच्यापैकी 8 जाती वरी तोंड करून उमलतात, मला माहीत झालेल्यापैकी. आणि एकच अशी कमळाची जात आहे, विरोधात आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर उमलतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळला की मिटतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर रात्री उमलतात आणि खाल तोंड करून उमलतात ते ब्रह्मकमळे. त्याचं तोंड वरी नसता, खाली तोंड आहे, खाली तोंड आहे त्याचं ब्रह्मकमळाचं. चला मग सूर्य मावळला की कमळाचे पाते असे मिटतात. चांगल्या लाकडाला भुंगा लागूच नाही, आणि एकदा का भुंगा लागला, तुम्ही काही करा, कवाडाचं पीठच नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, हो, नाही कष्टाचा गुमान.
एसटीत आधी बसून त्याला जागा नाहीच दरुजातून जाता आलं तर खिडकीत रुमाल टाकावा. पाठ दोघायलाही होतं. एका मतावून हुकला खेळ होतं कधी कधी असं. लाकूड कोरायची ताकद, पण सूर्य मावळल्यावर भुंगा तसाच मरतो, पण फुलं टोकरीत नाही. जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. ज्या ताटातला मकरंद खाणारा भुंगा सूर्यास्त झाल्याच्या नंतर त्या फुलानच भुंगा मारून टाकला. इतकी एक 14 पैकी एक कोमल जाती भुंग्याची, म्हणजे सात्विक. हे तर अमृताचा स्पर्श झालेली भुंगी होती. शरण आले, मारुतीराय सारख्या शरण आले. काय काम, काहीच नाही म्हणले. त्या बाईचा पलंग टोकरा. बुद्धिमतांवरिष्ठ मी थोडंसं सांगतो, चमच्याभर तूप घेतो समुद्रातलं. मारुतीरायाचं बुद्धी किती मोठी होती. बाईनं सांगितलं, हनुमंता भुंगे आडव. प्रभू रामचंद्र इकडं आले की मग प्रभू राम